ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामधील राजकीय वैर सर्वांच्याच परिचयाचा आहे. मात्र संजय राऊतांनी चक्क नितीन गडकरींचं कौतुक केलेलं आहे. नेमकं काय झालंय बघूया स्पेशल रिपोर्ट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. खरं बोलताना नितीन गडकरी कोणाचीही पर्वा करत नाहीत. राजकारणात असूनही नितीन गडकरींनी पुढारीच कशा प्रकारे जातीयवाद करतात हे व्यासपीठावरून थेट जाहीरपणे सांगितलं. लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात. जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. कॉम्पिटिशन आहे, हु इज मोर बॅकवर्ड. सामान्य जनता नव्हे तर राजकीय पुढारी स्वार्थासाठी जातीयवाद करतात असं परखड मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं. या वक्तव्याचे पडसाद उमटणं अपेक्षित होतं आणि झालंही तसंच. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरींच्या वक्तव्याची री ओढत भाजपावरती निशाणा साधण्याची संधी साधून घेतली. नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे. जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडली. अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही, पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली. राजकीय नेत्यांनी समाजाला दिशा देण्याची गरज असते, मात्र काही नेते जातीयवाद करून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. अशा नेत्यांचा नितीन गडकरींनी खास त्यांच्या शैलीत पर्दाफाश केला. आता तरी जातीयवाद करणारे नेते धडा घेतील का हा प्रश्न निर्माण होतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.